आहे जगद्गुरु तुकोबरायांचा. तुकोबराई या अभंगामध्ये या भगवान परमात्म्याच्या नामाचं महत्व प्रतिपादन करतात. देवाचं नाव कसं आहे? सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. त्या भगवान परमात्म्याचं नाव हे सत्य आहे, साच आहे आणि खरं आहे. आता वास्तविक पाहायला गेलं तर तीनही शब्द समानार्थी शब्द आहेत. काय? सत्य म्हणजे साच, साच म्हणजे खरे, खरे म्हणजे सत्य. तीनही शब्द समानार्थी आहेत. पण या तीन शब्दाद्वारे जगद्गुरु तुकोबरा तीन महत्वाचे मुद्दे या ठिकाणी म्हणतात. ऐका, त्या भगवान परमात्म्याचं नाम व देव सर्व काळामध्ये तो सत्य आहे. तो भगवान परमात्मा आणि त्याचं नाव सर्व काळामध्ये खरा आहे आणि सर्व वस्तूमध्ये तो साच म्हणजे समप्रमाणात त्या ठिकाणी भरलेला आहे. ऐका, सर्व संतांना या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तुकोबराय म्हणतायत, देश काळ वस्तू भेद मावळला, 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 आत्मा निर्वाळला विश्वाकार, आत्मा निर्वाळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, देश काळ वस्तू भेद मावळला, देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, आत्मा निर्वाळला विश्वाकार, देश काळ वस्तू भेद मावळला, देश काळ वस्तू भेद मावळला, भेद मावळला, भेद मावळला. पहिला मुद्दा बघा, तो भगवान परमात्मा आणि त्याचं नाव सर्व देशामध्ये. एका व्यक्तीनं असा विचार केला, आपण या ठिकाणी हनुमान नगर मध्ये या ठिकाणी राहत आहोत, पण कधीही बघा म्हणला अवकाळी पाऊस पडायला लागलाय, कधी वारं सुटायला लागलंय, कधी गारात पडायला लागल्यात, कधी पाऊसच पडना, किती त्रास आहे म्हणला. त्या माणसानं असा विचार केला, एवढा त्रास सहन करण्यापेक्षा म्हणलं आता हे गावच सोडून जाऊ. का तर या ठिकाणी म्हणलं एवढा त्रास व्हायला कशामुळं, तर आकाशामुळं. गारा कुठून पडायल्यात? आकाशातून पडायल्यात. पाऊस कुठून पडायलाय? आकाशातून पडायला लागला. मग त्या माणसानं असा विचार केला की आता या गावाचा त्याग करायचा आणि ज्या ठिकाणी आकाश नाही त्या ठिकाणी राहायला जायचं. त्याने इथला त्याग केला आणि दिंडूरला राहण्यासाठी गेला. मला सांगा, दिंडूरला गेल्याच्या नंतर आकाश तिथं आहे का नाही? हो, आहे का नाही? तुम्ही बघितलं असेल ना, आहे ना, बरोबर आहे. मला दिंडूरलाही राहायचं नाही. आता माजलगावला जाऊ, तालुक्याला गेला तरी आकाश आहे का नाही? आहे. तालुक्याचा त्याग केला, जिल्ह्याला गेला, जिल्हा बदलला, राज्य बदललं. आता त्याने विचार केला, एवढे गाव झाले, तालुके, जिल्हे, राज्य झाले, म्हणजे आता देशच बदलायचा. इथला देश तो बदलला आणि दुसऱ्या देशामध्ये राहण्यासाठी गेला. पण मला सांगा, दुसऱ्या देशात जरी गेला तरी आकाश आहे का नाही? आहे. शेवटी विचार केला, म्हणजे आता इथं राहायचंच नाही. चंद्रावर फ्लोटिंग निघाली, काय 4-5 एकर एकदा तिथं घेऊन टाकू आणि बस राहाय कुठं जायचं? चंद्रावर. आता मला सांगा, चंद्रावर जरी राहायला गेला तरी आकाश आहे का नाही? आहे. ज्याप्रमाणे आकाश सर्व ठिकाणी व्याप्त आहे, त्याप्रमाणे माझा भगवान परमात्मा आणि त्याचं नाव सर्व ठिकाणी व्याप्त आहे. तो नाही ऐसा ठावा पुरलासे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे,
सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. ज्याप्रमाणे आकाश सर्व ठिकाणी व्याप्त आहे त्याप्रमाणे माझा भगवान परमात्मा आणि त्याचं नाव सर्व ठिकाणी व्याप्त आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, रिता ठाव नाही उरला, आजच्या दृष्टीने देखिला, आजच्या दृष्टीने देखिला, विठ्ठलाचे विठ्ठला, विठ्ठल म्हणता हरले बाबा, विठ्ठल म्हणता हरले बाबा, विठ्ठलाची विठ्ठल, विठ्ठल म्हणता हरले बाबा, विठ्ठल म्हणता हरले बाबा. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. पहिला मुद्दा तो भगवान परमात्मा. ज्याप्रमाणे आकाश सर्व ठिकाणी व्याप्त आहे तसा तो भगवान परमात्मा व्याप्त आहे. विठ्ठल जळी जळामध्ये आहे, स्थळामध्ये आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. दुसरा मुद्दा तो भगवान परमात्मा सर्व काळामध्ये या ठिकाणी आहे. 150 वर्षापूर्वी तुमच्यापैकी इथं राहण्यासाठी कोण कोण होतं? बाबा होतात का? किती वय आहे तुमचं? 115. 150 वर्षापूर्वी इथं राहण्यासाठी कोण कोण होतं बोला? एखादा तरी असं ना च्यवनप्राश काही खाल्लेला म्हातारा कोणी? एकही नव्हता. बरोबर आहे. बरं तुम्ही आता आहेत, अजून पुढे 150 वर्षानंतर इथं कोण कोण राहणार आहे? तुम्ही 200 वर्ष राहा, मला काय करायचं नाही. पण ऐका, कोण राहणार आहे? राहीन का कुणी? राहणार नाही. पण ऐका, माझा भगवान परमात्मा आणि त्याचं नाव 150 वर्षापूर्वी होतं का नव्हतं? देवाचं नाव होतं का नव्हतं? देव होता का नव्हता? होता. आता आहे का? नाही आहे ना. बरोबर आहे. तो भगवान परमात्मा आणि त्याचं नाव आता आहे. आणि ऐका, अजून 150 वर्षानंतर तो भगवान परमात्मा राहणार आहे का नाही? हो तरी म्हणा ना. तो भगवान परमात्मा आणि त्याचं नाव 150 नाही महाराज, किती युगाच्या युग जरी गेले तरी तो भगवान परमात्मा आणि त्याचं नाव या ठिकाणी राहणार आहे. ऐका सज्जना हो, सृष्टीमधील प्रत्येक वस्तूला या ठिकाणी काळ ग्रासणार आहे. काळाची मर्यादा आहे त्यांना. पण ऐका, माझ्या भगवान परमात्म्याला काळाची मर्यादा नाही. काय नाही? काय नाही? काळाची मर्यादा. आपल्याला काय 100 वर्ष आयुष्य भेटलंय, त्याच्यापैकी 50 वर्ष झोपीत गेले, अमुक तमुक सगळं जाऊ द्या, पण 100 वर्ष झाल्याच्या नंतर आपल्याला जावं लागणार आहे. एखादा चांगला असेल 125 वर्ष जगल, पण त्याला जावं लागणार का नाही? जावं लागणार एक ना एक दिवस. पण ऐका, माझा भगवान परमात्मा आणि त्याचं नाव याला काळ काही करू शकत नाही. अवघाची आकार ग्रासिएला काळे, ग्रासिएला काळे, एकते निराळे, हरीचे नाम एकते निराळे, हरीचे नाम. अवघाचे आकार ग्रासिएला ग्रासिएला काळे, पण एक ते निराळे, हरीचे नाम. तो भगवान परमात्मा सर्व देशामध्ये खरा आहे, सर्व काळामध्ये तो सत्य आहे. ऐका, तिसरा मुद्दा पहा,
तो भगवान परमात्मा सर्व वस्तूमध्ये साच आहे. समप्रमाणात त्या ठिकाणी आहे. प्रत्येक वस्तूला काहीतरी मर्यादा आहे. आता हा माईक या ठिकाणी आहे, दुसरीकडे माईक आहे का? हा नाही. आता तुम्ही एक ठिकाणी बसलात, आता घरी आहेत का तुम्ही? नाही. रानामध्ये मोटरचं बटन दाबाय कोणतरी असं नाही. पण ऐका, तो माझा भगवान परमात्मा सर्व वस्तूमध्ये व्यापलेला आहे. श्रीमद भागवतामध्ये अत्यंत गोड कथा आलेली आहे. महान भगवत भक्त प्रल्हादजी, या भक्त प्रल्हादजीला ज्या वेळेला हिरण्यकशिपूने शाळेमध्ये टाकलं शिकण्यासाठी, आणि शिक्षण काही दिवसाच्या नंतर ज्या वेळेला हिरण्यकशिपू आपल्या बाळाला घेऊन आला, बाळाला जवळ घेतलं, बाळा तुला अनेक दिवसापासून मी शाळेत टाकलंय, पण काही शिकलाच ना. आता आपण सर्व ग्रामस्थ मंडळी प्रत्येकाचे मुलं शिकायला आहेत, बरोबर आहे ना? शिकायला येत, नातरुंड म्हणा, मुलं म्हणा, कुणीतरी असते घरातले. शाळातून लेकरू घरी आल्याच्या नंतर संध्याकाळी का होईना पण मायबाप विचारतात, बाळा आज सरांनी काय शिकवलं? विचारतात ना, मॅडमनं काय शिकवलं? मग ते बाळ जे काही शिकलं असेल ते सांगायचं. ऐका, हिरण्यकशिपूने त्या प्रल्हादजीला जवळ घेतलं. बाळा तू काय काय शिकलास? बाबा अहो मी अत्यंत चांगल्या गोष्टी शिकलो. कोणत्या? बाबा ऐका, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन. बाबा ऐका, मी नवविधा भक्ती शिकलो. बर, श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, एक एक भक्ती सांगू लागला. आणि ज्या वेळेला विष्णू परमात्म्याचं नाव मुखाला आलं, या हिरण्यकशिपूची आग तळपायाची आग मस्तकाला गेली. उचललं प्रल्हादजीला आणि खाली ढकलून दिलं. अरे कुळाला तू कलंक आहेस. सैनिकांना बोलवलं आणि सांगितलं, ऐका या कुलद्रोह्याला काय करा, उंच कड्या घेऊन जा आणि खाली फेकून द्या, समुद्रामध्ये टाका, काही करा, मला याचं तोंड पाहायचं नाही. सैनिकांनी महाराज अनेक प्रयोग केले त्या प्रल्हादजीला मारण्याचे. कड्यावरून खाली ढकलून दिलं, उकळत्या तेलामध्ये प्रल्हादजीला टाकलं, हत्तीच्या पायाखाली दिलं. महाराज अनेक प्रयोग केले, पण एकही प्रयोग सक्सेस झाला नाही. शेवटी प्रल्हादाला जवळ घेतलं आणि हिरण्यकशिपूने विचारलं, प्रल्हादा अरे एवढे प्रयत्न तुला मारण्यासाठी मी करतोय, पण याच्यातला एकही प्रयोग सक्सेस झाला नाही. म्हणजे काय कारण आहे? बाबा माझं रक्षण करता माझा भगवान परमात्मा. कोण आहे? माझं रक्षण करता माझा भगवान परमात्मा आहे. बाबा ऐका, तुम्ही किती प्रयत्न करा मी मरणार नाही. मग शेवटी हिरण्यकशिपूने विचारलं, प्रल्हादा अरे तुझा जो रक्षण करता भगवान परमात्मा आहे तो नेमका आहे तरी कुठं? बाबा तो नेमका नाही कुठं? महाराजांनी प्रमाण दिलं, बाबा विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही. बाबा संपूर्ण सृष्टीवरलं रीता ठाव नाही उरला. या सृष्टीमधील कणकण म्हणजे माझा भगवान परमात्मा आहे. कणाकणामध्ये तो भगवान परमात्मा या ठिकाणी व्याप्त आहे. हिरण्यकशिपू विचारू लागला, प्रल्हादजी सांगू लागले, बाबा तो भगवान परमात्मा माझ्यात आहे, तुमच्यात आहे, सैनिकामध्ये आहे. एवढंच नाही बाबा ऐका, ज्या शस्त्रानं तुम्ही मला मारायला लागलात त्या शस्त्रामध्ये देखील माझा भगवान परमात्मा आहे. असं म्हटल्याच्या नंतर हिरण्यकशिपूने एका खांबाकडे बोट केलं. याच्यामध्ये आहे का? हो बाबा आहे. त्याच्यामध्ये आहे का? एक एक करत करत महाराज देवाला हिरण्यकशिपूने एका खांबाकडे बोट केलं. शेवटी भगवान परमात्मा त्या खांबामध्ये प्रगट झाला. लात मारली, खांबावरील लात मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटले. लाथ मारल्या बरोबर भगवान परमात्मा त्या खांबामधून प्रगट झाले. सांगायचे काय? भगवान परमात्मा प्रत्येक वस्तूमध्ये या ठिकाणी व्याप्त आहे, समप्रमाणात या ठिकाणी भरलेला आहे, साच आहे. ऐका, म्हणून तो भगवान परमात्मा सर्व काळात सर्व देशामध्ये आणि सर्व वस्तूमध्ये विराजमान आहे. म्हणून तुकोबाराय म्हणाले, या सृष्टीमध्ये फक्त माझा भगवान परमात्माच कसा आहे? सत्य आहे. आणि एक वेळेला नाही म्हणाले, आम्ही त्रिवार सांगतो
की माझा भगवान परमात्माच कसा आहे, सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला, सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला. कागा हा दाविला जगदाकार, जगदाकार, कागा हा दाविला जगदाकार, जगदाकार. सोडवी सोडवी आपुले माया, सोडवी सोडावी आपुले माया. कागा हा दाविला जगदाकार, जगदाकार, कागा हा दाविला जगदाकार, जगदाकार. सोडवी सोडवी आपुले माया, सोडवे सोडवे आपुले माया. तुकोबर आहेत, 3 वेळेला सांगतायत माझा देव कसा आहे, सत्य आहे, सत्य आहे आणि सत्य आहे. एखादी गोष्ट जर आपण एखाद्याला पटवून देऊ लागलो, समोरच्या व्यक्तीला ती गोष्ट जर पटत ना झाली, आपण काय म्हणतो, अरे बाबा खरंय. ऐकणं झाल्याच्या नंतर पुन्हा काय म्हणतो, अरे बाबा खरंय खरंय सांगायलो ना, तरी ऐकच ना झाला, त्यावेळेला माणूस काय म्हणतो, अरे तुला एकदा सांगायलो ना खरंय खरंय खरंय. 3 वेळेला आपण या ठिकाणी शब्द उच्चार करतो. तसं तुकोबराय म्हणाले माझा भगवान परमात्मा कसा आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला हा जगदाकार. काही जण म्हणतील महाराज भगवान परमात्मा जर खरा आहे, आमच्याकडे शरीर आहे, एखादा पैलवान उठला महाराज आपल्याकडे शरीर आहे, एखादा संपत्तीवाला उठला महाराज आपल्याकडे संपत्ती आहे, बंगला आहे, नोकर आहेत, चाकर आहेत, गाड्या आहेत, घोड्या आहेत. तुकाराम महाराज म्हणले बाबा ऐक, या सर्व गोष्टीत पण सर्व नाश पावणार आहे आणि या सृष्टीवर फक्त माझा भगवान परमात्मा, आणि त्याचं नाव कसं आहे, तर ते नाव खरं आहे आणि बरं आहे. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सत्य साचा खरे, सत्य साचा खरे, सत्य साचा खरे, सत्य साचा खरे. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधने, उभय लोक कीर्ती जेणे. याच्यामध्ये 4 कोट्या पडतात. कोट्या म्हणजे प्रकार. पहिला प्रकार असा, झोपू नका फक्त कोणी, ऐका. काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाहीत. लक्ष देऊन ऐका आता, महत्वाचे मुद्दे. काही गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या नाहीत. नंबर 3, काही गोष्टी खऱ्याही नाहीत आणि बऱ्याही नाहीत. नंबर 4, काही गोष्टी खऱ्याही आहेत आणि बऱ्याही आहेत. पहिली गोष्ट, काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाहीत. लक्ष द्या. आता प्रश्न, आता चालता बोलता जो प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल त्याला चांदीचं नाणं, बरोबर आहे, ते घेऊन तुम्ही द्यायचं, देणार फक्त मी. ऐका मुद्दा काय, काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाहीत. प्रश्न लाडक्या बहिणींसाठी. आता बघा, कानात टावकर रे सर्वांचे, 1,500 2100 3,000 आकडा जाणार आहे. त्याच्यापैकी काही सख्या बहिणीत आणि काही सावतर बहिणीत. सर्व बहिणी लक्ष देऊन ऐका. आता उद्याच्याला पैसे पडणार आहेत, त्याच्यामुळे सर्वजण लक्ष देऊन ऐका आता काय सांगायला लागलो ते. काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाहीत. ऐका, एक सण, त्या सणाला तुम्ही तुमच्या भावाला भेटण्यासाठी जातात. कोणता भाऊ पावसाळ्याच्या दिवसामध्ये नैवेद्य बनवतात, एका तांब्यामध्ये म्हणा, एखाद्या त्या बुटक्यामध्ये म्हणा, कशामध्ये तरी दूध एक सोबत घेऊन जातात कोण्या भावाला भेटायला.
कोण्या नागपंचमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या लाडक्या भावाला भेटायला जातात. इकडे जात असताना हो तरी मनानं मोठ्यानं जातात का? हा जातात. महत्वाचा मुद्दा आता ऐका. तेवढ्या उन्हात तानाचा तुम्ही लाडक्या भावाला भेटण्यासाठी तितक्या लांब जातात. हा भावाचा तर नेमका बंगला कुणीकडे हुडकून तरी काढतात तुम्ही. बंगला कुठे ते बरोबर आहे. ती एक सहजासहजी आता सापडणं झाली जास्त, पण हिरून हिरून भावाचा बंगला तुम्ही हुडकून काढतात. बरोबर आहे. आता तिथं गेल्याच्या नंतर तुम्ही पूजा करतात. बरोबर आहे ना. पूजा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी नैवेद्य दाखवतात आणि नैवेद्य दाखवून पुन्हा जे सोबत नेलेलं दूध आहे ते काय करतात? त्या टेकामध्ये ओततात. बरोबर आहे ना. इकडे ओतीत असते ना का नाही? आता मला सांगा, इथून घरून तुम्ही दूध घेऊन गेलात आणि इतक्या प्रेमानं नैवेद्य दूध घेऊन गेलात आणि आनंदानं प्रेमानं तुमच्या भावाला ते दूध तुम्ही पाजायला लागलात. मग भावाला तुमची दया आली. काय आली? दया आली. माझी आका इतक्या उन्हात तानाचं आली. भावानं विचार केला आता टेकात बसायचं नाही. ताई इतक्या लांबून भेटाय आली म्हटल्याच्या नंतर आपण वरी जावं आणि ताईनं आणलेलं दूध त्या ठिकाणी प्यावं. बरोबर आहे का नाही? मग लाडका भाऊ त्या टेकामधून बाहेर आला. कशासाठी? ताईला भेटायला, लाडक्या बहिणीला बाहेर आला. मला सांगा आता, लाडका भाऊ ज्या वेळेला मला टेकातून बाहेर आला त्या टेकापाशी किती लाडक्या बहिणी जाग्यावर थांबत्या? खरं सांगा, थांबत्यान का? थांबत्यान का? हा थांबणार नाहीत. मला थांबायला पाहिजे. गेलात कोणासाठी? त्याच्यासाठीच गेलात ना. मग भावाला दया आली की बहीण इतक्या उन्हातानाच आली, मग बहिणीची भेट घ्यावी. बसल्या बसल्या भाऊ आल्याच्या नंतर त्याला चोंबाळावं, त्याला दूध पाजावं, नैवेद्य दाखवावा. बरं आहे का नाही? पण महाराज भाऊ दिसल्याबरोबर बहिणी ताट तिथंच जागा. बरोबर आहे ना. आता भाऊ खराय का नाही महाराज? खरंय. आता गेला तर त्याच्यासाठी. पण ऐका, साप खराय पण बराय का? बराय का? नाही. भावाची पूजा करायची पण कशी? हातभर अंतरानं. तुकोबराय म्हणतायत ना, तुका म्हणे विंचू सर्प नारायण वंदावे दुरुण शिवू नये. सक्का जरी भाऊ असला साप तर तुकोबराय म्हणले ऐका, तुका म्हणे विंचू सर्प नारायण. त्याच्यामध्ये ही देव आहे पण या देवाची पूजा लांबून करायची. काय? लांबून, त्याच्या जवळ जायचं नाही. वंदावे दुरून शिवू नये. आणि जर जवळ गेलात त्या विंचवानं प्रेमानं तुम्हाला आलिंगन दिलं, प्रसाद दिला, आनंद होतो का पुन्हा? होत नाही महाराज. पण ऐका, साप हा खरा आहे पण बरा आहे का? अजिबात बरा नाही. त्याला लांबूनच बघितलेलं बरं. आता दुसरा मुद्दा, काही गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या नाहीत. चित्रपट, थोडक्यात आपल्या भाषेमध्ये पिक्चर. पिक्चर बघायला बरा आहे का? कसा आहे? बरा असेल ना. बरा आहे बघायला. बरोबर आहे. लोक टीव्या बघून बघून कटाळे. आता म्हातारी माणसं सुद्धा मोबाईल घेऊन राहणार ना आपलं. बरोबर आहे ना. पण दिसणारं जे चित्र आहे महाराज, मधातला जो चित्रपट आहे तो चित्रपट दिसायला बरा आहे पण खरा आहे का? खरा नाही महाराज. आता तिसरा मुद्दा, काही गोष्टी खऱ्याही नाहीत आणि बऱ्याही नाहीत. पूर्वीचा काळ, एखादं लहान लेकरू जर आपल्या आई वडिलांना त्रास द्यायला लागलं, त्या आजीला त्रास द्यायला लागलं की आजी म्हणायची, बाळ्या गपचूप झोप, नाहीतर बागुल बोईल. काही बागुल बोईल. आजी भीती दाखवते त्या बाळाला. आजी नेमका बागुल बुवा म्हणाले, तो आहे तरी कसा? मग आजी त्याच्या पुढे त्याचं चित्र रेखाटते. कसं? बाळ्या ऐक, त्या बागुलबुवाचे कान सुपा एवढा लिहित, त्याचे डोळे वाटी एवढा लिहित, असं वर्णन म्हातारी रंगून सांगती. सांगितल्याच्या नंतर महाराज बाळ्या विचार करतो, आता झोपल्याशिवाय पर्याय नाही म्हणले. जर बागुलबुवा इथं आला काय करावं म्हणलं. त्या भीतीनं ती लेकरू झोपी जात. मला सांगा, बाळाच्या दृष्टीने बागुलबुवा बरा आहे का? बरा नाही महाराज. आणि आईच्या दृष्टीने कसा आहे? खरा आहे का?
खरा नाही मला, म्हणजे बाळाच्या दृष्टीने बरा नाही आणि आजीच्या दृष्टीने खरा नाही. आता चौथा मुद्दा, काही गोष्टी खऱ्याही आहेत आणि बऱ्याही आहेत. त्याच्यामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं स्वरूप आणि भगवान परमात्म्याचं नाव. भगवान परमात्म्याचं स्वरूप बरं आहे, खरं आहे, चांगलं आहे आणि त्याचं नाव तेही चांगलं आहे महाराज, खरं आहे आणि सत्य आहे. तुका म्हणे खरे नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. तुका म्हणे खरे नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. तुका म्हणे खरे नाम विठोबाचे बरे. त्या भगवान परमात्म्याचं नुसतं नावच बरं नाही, मग त्या देवाचं स्वरूपही तितकं बरे महाराज. नाम बरवे रूप बरवे, दर्शन बरवे कानडियाचे. नामा म्हणे तुझे अवघेची बरवे, त्या भुनी बरवे नाम तुझे. किती भगवान परमात्मा बरा आहे. जर भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करायचं असेल तर देवाच्या मुकुटाकडून त्याच्या चरणाकडे करत यावं. जर आदिमाई शक्तीचं वर्णन करायचं असेल त्याच्या चरणाकडून त्याच्या मुकुटाकडे करत जावं. बघा कसा आहे भगवान परमात्म्याचा मुकुट. मुकुट रत्नाचा साजिरा, वरी मोतियाचा तुरा, दिनाची माऊली. त्या भगवान परमात्म्याचा मुकुट कसा आहे, रत्न जडित आहे देवाचा मुकुट. लक्ष देऊन ऐका. आणि त्याच मुकुटाला जो वर तुरा लावलेला आहे, कसा आहे मुकुट रत्नाचा साजिरा, वरी मोतियाचा तुरा, असा भगवान परमात्म्याचा मुकुट आहे. देवाला स्नान घालत असताना जर कोणी पाहिलं असेल तर बघा, बारकाईनं जर निरीक्षण केलं देवाच्या स्नान घालत असताना पांडुरंग परमात्म्याकडे, त्या माझ्या भगवान परमात्म्याच्या डोक्यावर दुसरा एक देव आहे. पंढरपूरला गेला असताना महिना वारकरी भरपूर आहेत, बरोबर आहे. आता बघा त्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावर दुसरा एक देव आहे. अजून कोणता देव आहे?